नमस्कार. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो आणि बघणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट न्यूज 100 मध्ये. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे विवाहबद्ध झाले असून त्यांचा विवाह मिताली बोरुडे यांच्यासोबत परळमध्ये पार पडला. यावेळी नववधूवरूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी पोहोचली. उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि उद्धव ठाकरे तसंच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील लग्नाला हजेरी लावली. काही वेळातच उद्धव ठाकरे कुटुंबियांसह मात्र लग्नात निघून गेले. आमिरच्या लग्नाला राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आमिर खान, आशाताई तसंच बाबासाहेब पुरंदरे हे देखील वधूवरांना आशीर्वाद द्यायला पोहोचले. राज ठाकरे यांनी मोदींना आमंत्रण नाकारल्यानंतर फडणवीस गडकरींनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र आमंत्रण देऊनही राहुल गांधी काही आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे अमित ठाकरे यांच्या विवाहस्थळी पोहोचले. त्याचसोबत अजित पवार देखील आले होते. लग्न सोहळ्याला सचिन तेंडुलकर, आशिष शेलार तसंच सुशीलकुमार शिंदे देखील आले. यावेळी रितेश देशमुख हा देखील लग्नाला आला. तसंच आशा भोसले, साजिद खान यांनी देखील हजेरी लावली. अमित ठाकरे यांच्या लग्नाला आमिर खानने देखील हजेरी लावली. यावेळी रतन टाटा देखील आले. देशातल्या सर्व रोगांचं कारण काँग्रेस आणि भाजप असल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केलेला आहे. तसंच मोदी, फडणवीस, पवार काँग्रेस न्याय करणार नाहीत असं म्हणत ओवैसींनी सडकून टीका केली. कुणी मराठा असेल तर मुसलमानांपेक्षा मोठा नाहीये. घटनेनं सर्वांना समान अधिकार दिलाय. आंबेडकर आणखी जगले असते तर देश वेगळ्या पद्धतीने बदलला असता अशी आशा देखील ओवैसी यांनी व्यक्त केली. साताऱ्यातील हिल मॅरेथॉनच्या वतीनं आयोजित रनर्स पॉइंटच्या उद्घाटनासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले दोघे आले. यावेळी दोघांच्या हस्ते रनर्स पॉइंटचं उद्घाटन झालं. रविवारच्या पहाटे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील शेवाळी दातर्ती रस्त्यावर बाईक अपघातात सरपंच आणि उपसरपंचाचा दुर्दैवांत झाला. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी या रस्त्यावरती उतरत सुरत नागपूर महामार्ग रोखून धरला. सरपंच आणि उपसरपंचांचा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. खेडच्या पिरलोटे इथं मारहाणीत जखमी झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली आणि जखमी झालेल्या पोलिसांची विचारपूस केली. दरम्यान घडलेल्या घटनेचा आढावा घेत सखोल चौकशीचे आदेश केसरकर यांनी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना दिले. अकोल्यात पहाटेच्या सुमारास कोतवाली पोलिसांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान गोवंशाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली. या आरोपीकडून 31 गोवंश ताब्यात घेण्यात आला. दरम्यान डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली असता आरोपीनं कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सतर्क राहत वेळीच गोवंश हत्या रोखली. पुण्यातील प्रसिद्ध जहांगीर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आला. या प्रकरणी व्हिडिओ काढणाऱ्या हाऊसकीपिंग करणाऱ्या लंकेश उतेकरला अटक झाली. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सभा गोंधळात पार पडली. अहवाल न मिळाल्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तरीही या सभेत 7 ठराव एकमतानं मंजूर झाले. औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत समन्वयकांची गुप्त बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीसाठी आले होते. हेडगेवार रुग्णालयात पोहोचले तर रावसाहेब दानवे, लोणीकर, हरिभाऊ बागडे, सुभाष भामरे या बैठकीला आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गुप्त बैठकीला महत्व आहे. नागपूरच्या महादुला नगरपंचायतीसाठी आज मतदान झालं. एकूण 27 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. या नगरपंचायतीसाठी एकूण 62 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. रायगडमधील कर्जत नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे. या ठिकाणी 18 नगरसेवक पदासाठी 43 उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडलं. नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदांसाठी मतदान पार पडलं. बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मश्री देऊन महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं केल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. शिवाजी महाराजांचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेला पुरस्कार देत असाल तर त्याला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं. चिखली घरकुल इथं पालिका पक्षनेते एकनाथ पवार आणि त्यांचा पीए यांची घरकुलवासियांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली आहे. पालिका प्रशासन घरकुलाला दिवंगत गोपीनाथ मुंडेंचं नाव देणार असून रहिवाशांनी त्याला विरोध केलाय. या प्रकरणी पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यासाठी चिखली पोलीस ठाण्यात निवेदन दिलंय. अकोला महापालिकेत 16 वर्षांनंतर मालमत्ता कर दुपटीनं वाढल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्याचा दावा करत आता भारिप बहुजन महासंघाच्या 3 नगरसेवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय.
बुलढाण्यातील खामगाव शहरात अतिक्रमण वाढत असून त्याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनी भाजप शहर अध्यक्ष संजय शिंगारे यांच्या वतीनं निषेध आंदोलन झालं। अमरावतीच्या रिसोड इथं महिलांनी रोहयोच्या अंतर्गत काम न मिळाल्यानं बेरोजगार भत्ता मागणीसाठी उपोषण सुरू केलंय। महिला मजूर गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसल्यात। दरम्यान महिलांनी रोहयोच्या कामासाठी अर्जच केला नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला, तर शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला। भिवंडीच्या शिलार ग्रामपंचायत हद्दीतील इनव्हिल डाईंग कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली। यावेळी मशीननं पेट घेतल्यानं कामगारांनी बाहेर पळ काढला। सुदैवाने यात कुठचीही जीवितहानी झाली नाहीये। डोंबिवलीच्या देवीचा पाडा परिसरात सातपूल इथं काही मित्र जे आहेत ते काल फिरायला गेले होते। अभिनव झा हा विद्यार्थी त्यात बुडाला। दरम्यान तो अद्याप सापडला नसून त्याच्यासाठी शोध मोहीम युद्धपातळीवरती सुरू आहे। अकोल्यातील पिंजर गावातील अजनी वरखेड फाट्याजवळ जीप पलटी होऊन 1 जण जागीच ठार झाला, तर 9 जण गंभीर जखमी झाले। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यानं हा अपघात घडल्याचं आता सांगितलं जात आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भूकलगी या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला। यात 51 मुलामुलींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आलं, तर 2 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली। कल्याणच्या कोळशेवाडीमध्ये महाविद्यालयीन तरुणांना लुटणाऱ्या टोळीतील 3 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडनं 25 मोबाईल्स हस्तगत करण्यात आले। मैत्रिणीची बहिणीची छेडछाड का करतोस अशी विचारणा करत आरोपी विद्यार्थ्यांकडील मोबाईल हिसकावून घ्यायचे आणि पळ काढायचे। दरम्यान अद्याप यातील 2 आरोपी फरार आहेत। चेन्नईहून दिल्लीला जात असलेल्या कंटेनरच्या अपघातानंतर 77 बॉक्स केबल चोरीला गेले। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे, तर चोरीला गेलेल्या 12 लाखांपैकी 10 लाखांचा मुद्देमाल आता हस्तगत केलाय। मुंबई आणि दिल्लीमध्ये डिझेलमध्ये प्रति लिटर 10 पैशांची वाढ झाली असून सध्या मुंबईत डिझेलची किंमत एकूण 70 रुपये 11 पैसे इतकी आहे, तर दिल्लीतही डिझेल प्रति लिटर 66 रुपये इतकं मिळत आहे। पुण्याच्या खेडमधील करंज विहिरे इथं शाळेत चिमुकल्यांनी प्रतिकात्मक बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। बैलांच्या शर्यतीला बंदी असल्यानं बैलांऐवजी चिमुकले स्वतःच बैलगाड्यांना झुंपले। बैलाबाबांचं प्रेम आणि आस्था यामुळे चिमुकल्यांनी ही स्पर्धा चांगलीच गाजवली। कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू असून सध्या प्रदर्शनात सर्वांना भुरळ घालतोय तो सुलतान नावाचा रेडा। एखाद्या राजाप्रमाणे थाट असलेल्या या रेड्याची किंमत तब्बल 12 कोटी इतकी आहे। सुलतानची ओळख जगातला सर्वात महागडा रेडा म्हणून झाली असून त्याच्या जातिवंत स्पर्म्सला देखील जगभरातनं मागणी मिळते, त्यामुळे दरवर्षी सुलतान कोट्यवधी रुपये कमवतोय। डोंबिवलीमध्ये भगवी दौड मॅरेथॉन 2019चं आयोजन करण्यात आलं असून या मॅरेथॉनमध्ये तब्बल 3,500 धावपटूंनी सहभाग घेतला। यावेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती। मॅरेथॉनमध्ये 7 वर्षांपासून 70 वर्षांपर्यंतचे स्पर्धक हे सहभागी झाले। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे यांच्यासह अनेक नेते मंडळी इथे उपस्थित होती। नागपुरात दुसऱ्या अटल आरोग्य शिबिराला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं। अनेक गरीब रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रियांची सेवा शिबिराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय। डोंबिवलीत रंगला ढोल ताशांचा ताल संग्राम। ढोल ताशांचा दणदणाट आणि तरुणीचा उत्साह। राज्यस्तरीय ढोल ताशा स्पर्धेची दमदार सुरुवात झाली, त्यामुळे डोंबिवली शहर सध्या ढोल ताशांच्या गजरानं दणाणून गेलंय। ढोल ताशा स्पर्धेत महाराष्ट्रातनं आणि कर्नाटकातनं 16 नामांकित ढोल ताशा पथकं सहभागी झालीत। त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी डोंबिवलीकर आतुर झालेत। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्याचा भव्य मानवी नकाशा हा साकारण्यात आला। जिल्हावासियांनी ओरोस येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर हा ऐतिहासिक क्षण अनुभवला। त्या मानवी नकाशामध्ये 2700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानवी नकाशाचं दृश्य अधिकच विहंगम आणि तिरंगामय दिसत होतं। हा नकाशा पाहण्यासाठी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी ही उपस्थिती दर्शवली। चंद्रपुरात प्रजासत्ताक दिनी रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला आणि तरुणींसाठी पोलिसांनी अभिनव असा उपक्रम राबवला। या महिला आणि तरुणींना संकटसमयी घरी सोडून देण्यासाठी पोलीस सारथी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि यासाठी महिला आणि तरुणींना हेल्पलाईन नंबर देण्यात आला। पोलिसांच्या या पुढाकाराचं स्वागत करण्यात आलं। चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या उपक्रमाची स्तुती केली। बोरिवलीत विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचं कार्यक्रमाचं आयोजन झालं। यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या आलेल्या होत्या। सावित्रीच्या लेकींना यावेळी हळदी कुंकवाचा मान देऊन त्यांचा सत्कार केला गेला। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुण्याच्या राजगुरुनगर इथं काव्य वाचन आणि गप्पांच्या कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांचं चित्र राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलं। हे चित्र आकर्षणाचा विषय ठरलं। नांदेडमध्ये प्रजासत्ताक समाजवादी भारत या पक्षाची नव्याने स्थापना करण्यात आली असून यावेळी गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत करणार असल्याचं अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी म्हटलं। केतकी लवकरच गरीब मुलांच्या शिक्षणासाठी केतकी फाउंडेशन सुरू करणार असून त्याद्वारे मुलांना आर्थिक हातभार लागेल। रायगडमधील अलिबाग इथं परळ विभाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त वृक्षारोपण केलं गेलं। शिवसेना प्रमुखांवरती आधारित ठाकरे सिनेमाचा शो पुण्यातील वडगाव शेरीत मोफत दाखवण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हा सिनेमा पाहण्यासाठी जमले। ठाकरे सिनेमापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि यावेळी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत ढोलताशांच्या गजरावर ठेका धरला। वोडाफोन कंपनीनं आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर कंपनीकडनं आता 1.6 GB डेटा हा देण्यात येतोय। त्यामुळे सध्या वोडाफोन ग्राहक कंपनीवरती खुश आहेत। नाशिकच्या गणेशवाडीमध्ये तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केलेली आहे। या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाची प्रचंड तोडफोड झाली। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 4 जणांना अटक केली आहे। विठ्ठलवाडीमध्ये 13 जिवंत व्यक्तींचं डेथ सर्टिफिकेट काढत लाखोंचा गंड घालणाऱ्या अटक करण्यात आली। या प्रकरणामध्ये आरोपींनी तब्बल 1.5 कोटींची फसवणूक केली। पोलिसांनी 2 डॉक्टरांसह 6 आरोपींना बेड्या ठोकल्या। गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटमधील पोलिसांनी ही कारवाई केली। इंदापूरमधील सपकळवाडीमध्ये दर रविवारी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते आणि यावेळी लग्नापूर्वी नवरदेवासह वऱ्हाड्यांनी गावात स्वच्छता करत वृक्षारोपण केलं। शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात सलग 4थ्या दिवशी सुरू असलेल्या अनुकंपाधारकांच्या उपोषणात दोघांची प्रकृती मात्र खालावलेली आहे। शासनाच्या उदासीन धोरणामुळे बहुतांश अनुकंपाधारक वयोमर्यादेमुळे बाद होत आहेत। मदुराईमधील थोप्पूर इथं मोदींनी आज प्रचार सभा घेऊन अनौपचारिक पद्धतीने भाजपच्या प्रचाराला सुरुवात केली। यावेळी उज्ज्वला योजनेचे गरिबांना लाभ झाल्याचं त्यांनी म्हटलं। देशाचा पैसा बुडवून पळून जाणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर मोदींनी सडकून टीका केली। देशाचे पैसे लुटणाऱ्यांना आम्ही निश्चित धडा शिकवू असं ते म्हणतात। दरम्यान मदुराई इथं दाखल झालेल्या मोदींविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं झाली। एमडीएमके कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधात आंदोलन केलं। मोदींनी कोचीमधील बीपीसीएसच्या इंटिग्रेटेड रिफायनरी एक्सपेन्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली आणि या भेटीनंतर मोदींनी कोचीमध्ये उपस्थितांना संबोधित केलं। निवडणूक आयोग ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे असं मन की बात मधनं मोदी यांनी म्हटलं। मोदींनी आज निवडणूक आयोगाचं कौतुक करत अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिलं। पंजाबच्या हुशियारपूरमधील माजी पोलीस अधिकारी चरणजीत सिंग यांच्या घरावरती छापे मारून एसआयटीनं त्याला अटक केलेली आहे। गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली। बंगळुरूमध्ये 100 किलोमीटर अंतरावरती असलेल्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील एका मंदिरात प्रसाद खाल्ल्यानं काल एका महिलेचा मृत्यू झाला तर आज एकाचा मृत्यू झाला। दरम्यान 4 जणांना रुग्णालयात दाखल केलं गेलं। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सलग 7व्या दिवशी बर्फवृष्टी सुरू असून डीकेजी रस्ता वाहतुकीसाठी अद्यापही बंद ठेवण्यात आलेला आहे। गेल्या 7 दिवसांपासून राजौरीतील व्यवहार देखील ठप्प आहेत। गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज विवाहबंधनात अडकलेले आहेत। हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारिख हिच्याशी विवाह केला।